अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मुकुंद वाचन तमं वंदे परमानंद. तर मागच्या वेळी आपण अपराध क्षमापण स्तोत्राचे पहिलं कडवं घेतलेलं. रसज्ञावशा तारकम स्वादुलभ्यम गृहीतम कदाचिन्न तेनामरक्त क्षमस्वापराधम 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 प्रभू क्लीन. तर मागच्या वेळी तुम्हा लोकांच्या कदाचित लक्षात आलं असेल नसेल माहित नाही, पण पहिलं कडवं झाल्यानंतर वियोनंतरेच्या वेळी मला थोडंसं ब्लँक झाल्यासारखं झालं. मग नंतर आपण प्रश्न घेतले किंवा वियोनंतरेच्या पुढचं सगळं सांगितलं आणि मला कळेना असं का झालं, पण नंतर लक्षात आलं की पहिल्या कडव्यातल्या 2 गोष्टी सांगायच्या राहून गेल्या. होय होय. हा, तर पहिला कडवं त्यामुळे म्हणजे आपण जे म्हणतो ना की महाराज सांगतात, महाराज सुचवतात, तोपर्यंतच आपली पोहोच असते. नाहीतर काय आपल्याला असं काही सांगायचं म्हणून सांगता येत नाही. त्यांनी सुचवलं तेवढंच सांगता येतं आपल्याला. गीतेत पण तो श्लोक आहे, मत्त स्मृती ज्ञानम अपोहनमच, म्हणजे स्मृती ज्ञान किंवा मोहर पडले त्यातनं बाहेर काढणं हे सगळं मीच देतो. ददामी बुद्धी योगंतम म्हणून सांगितलंय. तर त्याचा एक छोटासा अनुभव आला की आपल्याला काही कळतंय किंवा येतंय असं काहीच नसतं. तेच कोणा ना कोणाच्या मार्फत सुचवतात आपल्याला. स्वतःला सुचवतात किंवा दुसऱ्यांकडनं हो. सुचवतात. तर नंतर एक लक्षात आलं की स्वादुलभ्यम, आता स्वादू म्हटलेलं आहे नाव. स्वादू म्हणजे गोड आहे, स्वादिष्ट आहे. तर स्वादिष्ट वाटतं का? म्हणजे मनापासून जर विचारलं आपण स्वतःला की नाम खरंच गोड वाटतं का आपल्याला? तर माझ्यापुरतं सांगायचं झालं तर कधी कधी वाटतं, नेहमीच वाटत नाही. कारण नेहमीच वाटत असतं तर कंटाळा नसता आला. समजा एखाद्या दिवशी म्हटलं आज मी दिवसभर नुसता जप करीन, बाकी काही नाही सगळं, किंवा समजा आपण क्षेत्राच्या ठिकाणी होत आणि आज बाकी काही नाही करायचं, नुसता जप करायचा ठरवून बसलो, किती किती वेळ तो कंटाळा न येणं किंवा नामात आनंद वाटणं हे कुठपर्यंत टिकतंय. तर त्यामुळे तुमचं लास्ट 10 सेकंड्स आहे ना काका, फ्रीज झालेली स्क्रीन, काही ऐकू नाही गेलं. परत हँग बोलता. झालं. अच्छा हँग झालेला. कुठपर्यंत आणि ऐकू आलं? दिनू दादा हा, थोडा माईक जवळ घे ना, जोरा माईक जवळ घे. माईक जवळ घेऊ मिनिट. हा, म्हणजे आवाज जरा मोठा येऊ दे. आता ठीक आहे. ओके. हा, मग कुठपर्यंत ऐकू आलं होतं? हा, तर परत हे करू आपण. हे तेच मागच्या वेळी पहिल्या कडव्यानंतर थोडस पुढचं एकदम ब्लँक हँग झालं. झाल्यासारखं झालं. परत तुमचं अडकतंय सारखं. हा, मध्येच अडकतं. नेटचा इश्यू आहे बहुतेक इथे. वायफाय इश्यू आहे तुला. वायफाय इश्यू आहे, एक बरोबर. काम करतो, हा सॉरी, नेटमुळे सुरुवात थोडासा कर. हे झाला. तर पुन्हा एकदा हे करू की मागच्या वेळी आपण क्षमस्व अपराधम अपराध क्षमापण स्तोत्राचं पहिलं कडवं घेतलं होतं. क्षमस्वापराधम 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 प्रभू क्लीन चित्त. आणि पहिलं कडवं झाल्यानंतर दुसऱ्या कडव्याच्या वेळी असं झालं की ते म्हणजे ब्लँक थोडंसं झाल्यासारखं झालं की मग त्याच्यानंतर आपण प्रश्न घेतले आणि पुढची कडवी. आणि मी विचार करत होतो की हे असं का झालं असेल. तर तेव्हा मग लक्षात आलं नंतर की त्यातलं स्वादुलभ्यम जे म्हटलं आपण, त्याचा अर्थ पूर्ण नीट सांगितला जरी तरी ते आपल्या प्रॅक्टिकल लाईफशी जोडलं गेलं नव्हतं. म्हणजे त्याचं रेफरन्स आपल्याला जसाच्या तसा स्वादू म्हटल्यावर वाटतो की नाही याचा विचार केला गेला नव्हता. हे एक कारण. आणि दुसरं एक कारण हे जस्ट थोड्या वेळापूर्वी लक्षात आलं. ते म्हणजे क्षमस्वापराधम
एक तर 3दा म्हटलंय. मागच्या वेळी आपण म्हटलं परत परत घेतलं क्षमस्व अपराधम. पण 3दा म्हटलंय याचं कारण काया, वाचा आणि मन या तिन्हीनी झालेला अपराध आहे. म्हणून ते 3दा घेतलं गेलंय. पण त्याचं जे दुसरं कारण सांगायचं होतं ते म्हणजे थोड्या वेळापूर्वी खेडेकर काकांचा फोन आलेला, त्यांना काहीतरी विचारायचं होतं. आता मजा अशी असते की विचारायचं त्यांना होतं, पण त्यांनी माझा राहिलेला अर्थ काय सांगायचा राहिला तो त्यातनं मग लक्षात आला. तर ते दोन्ही आपण बघू. पहिलं म्हणजे स्वादूवर जे बोलायचं होतं ते. तर स्वादू लभ्यम असं नाव आहे. स्वादू म्हणजे चविष्ट, स्वाद असलेलं, गोड नाव आहे तुझं. तर आता मोठ्या महाराजांनी म्हटलंय गोड नाव आहे. पण जेव्हा मी स्वतःचा विचार केला तर वाटतं का खरंच आपल्याला नाव? की प्रत्येक वेळी त्याच इंटेन्सिटीनी तर स्वादू खरंच मला वाटतं का असा मी विचार केल्यावर अगदीच वाटत नाही असं नाही. काय काय वेळेला तर खूपच एकदम गोड वाटतं नाव. धून करतो आपण तेव्हा किंवा भजन ऐकतोय त्यावेळी वाटतं. कधी कधी वाटत नाही असंही होतं. किंवा आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे ते ऐकू गेलं की नाही माहित नाही म्हणून रिपीट करतो की एखाद्या दिवशी ठरवलं की आज दिवसभर नामस्मरण करायचं, काही कोणाचं डिस्टर्बन्स नाही, काही नाही, आणि नामस्मरण करायला सुरुवात केली. अगदी प्रेमाने, गोड वाटतंय. किती वेळ वाटेल गोड? 10 मिनिटं, 15 मिनिटं, 1 तास, 2 तास, 3 तास. कधीतरी असं होतं की अरे आता जाऊन दे, आता नामस्मरण नको, आता दुसरं काहीतरी करू, वाटलं तर पोथी वाचू. म्हणजेच काय हे खरं आहे ना. तर हे म्हणजे स्वादू आता आपण तोंडाने म्हणतोय पण ते खरंच वाटतं का हा प्रश्न आहे. मग जर ते स्वादू आहे तर वाटत का नाही? मग मोठे महाराजांनी सांगितलेलं आहे त्यामुळे ते स्वादू तर आहेच. मग काय झालंय, आता एखादी गोष्ट गोड आहे म्हटल्यावर ती गोड लागली नाही तर त्यात दोनच पर्याय असतात. एक तर ती गोष्ट गोड नसतेच किंवा ती आपल्याला गोड लागत नाही. असं कधी होतं, समजा अंगात रोग असेल तर ताप आहे किंवा काय आहे तर सगळंच कडवट लागतं, किंवा कावीळ झाल्यावर म्हणतात की कडवट लागतं सगळं. तसा हा जो भवरोग आहे तो जितक्या मात्रेत चढलेला आहे आपल्या सूक्ष्म शरीरात, त्या मात्रेत ते गोड नाव पण कडू वाटतं. असेही काही महाभाग आहेत की आता आपण फोनवर कॉलर ट्यून पण ठेवतो ना, तर कृष्ण मंत्राची कॉलर ट्यून ठेवलेली आहे माझ्या ह्याच्यात. तर ऑफिस मधले एक जण होते, त्यांनी म्हटले तू ती कॉलर ट्यून आम्हाला काय जबरदस्ती ते म्युझिक ऐकायला लावतोस का, ऐकायला नसताना. आता मजा अशी आहे, नुसती रिंग आहे, नुसती रिंग वाजली तर ऐकायची तयारी आहे, पण देवाचं नाव ऐकायची तयारी नाही. तर मी म्हटलं की खूप चांगली तुम्ही सजेशन दिली, कारण म्हणजे नाम ज्याची श्रद्धा नाही त्याला ऐकवू नये म्हणतात ना, ते याकरताच ऐकू नये. तर म्हणजे याच्यात सांगायची गोष्ट अशी की स्वादू जरी असलं तरी भवरोग चढलेला असल्यामुळे ते कडू वाटतंय. कधी कधी तो संतांच्या संगतीने म्हणा, पूर्वकर्म काहीतरी चांगलं फळाला आलं म्हणा, त्या वेळापुरता ते गोड वाटतं नाव. आणि मग आपण आजारात नाही का, किंवा सर्दी खोकला जरी झाला तरी जिभेवर पांढरा लेअर येतो. त्यांनी काय होतं की पदार्थाची चव कळत नाही. म्हणजे आयदर चव कळत नाही किंवा जास्तच रोग असेल तर कडू वाटतं. तसा हा भवरोग चढल्यामुळे ते स्वादू असलं तरी कडू वाटतं, लभ्य असलं तरी असेही जीव आहेत त्यांना नामस्मरण करावं हे माहितीही नाहीये. म्हणजे नामस्मरण असंही काही असतं हेही माहीत नसलेले जीव आहेत, आणि ते मल्टीमिलियनरही असतील, दुसऱ्या परदेशात असतील, कुठे असतील.
तर त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे ते नाव घेतलं न जाण्याचं होऊ शकतं. पण इथे कसं आहे, स्वादू आहे ते कळलेलं आहे. काय कसंही का असे ना, कधीतरी नामात गोडी वाटते आपल्याला. म्हणजे आपल्याला स्वादू आहे हे कळलेलं आहे. तर त्यामुळे दासबोधात जसं समर्थांनी सांगितलंय, की मूर्ख लक्षणं सांगितली आणि विशेष पडत मूर्ख लक्षणं सांगितलीत. आपल्याला एखादी गोष्ट माहीत नसली आणि मग त्याच्यामुळे जर अपराध घडला, तर तो एवढा विशेष धरला जात नाही. पण जाणून बुजून अपराध घडला तर तो मोठा धरला जातो. पडत मूर्ख म्हणजे कळलंय सगळं तरी पण चुकीचं वागलं जातं. हेच पडत मूर्ख असण्याचं हो लक्षण आहे. खरंय. आणि त्यामुळे मगाशी खेडेकर काकांशी बोलताना पण तो विषय निघाला, की भीष्माचार्यांना द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला गेला तेव्हा ते अ, मध्ये पडले नाहीत म्हणून एवढी मोठी शिक्षा झाली शरशय्येवर पडण्याची. पण तेच ज्यांनी घडवलं त्या दुर्योधन किंवा दुःशासनाला तेवढी मोठी शिक्षा नाहीये. दुःशासनाला तर भीमाने घेतलं, त्याची छाती फोडली, तो मेला लगेच. त्याला काय असं यातनेत म्हणजे 10-12 दिवस, 18 दिवस असे काढावे लागले नाहीत. भीष्माचार्य पहिल्या काही दिवसातच ते शरशय्येवर पडले आणि युद्ध झाल्यानंतर भगवान उत्तरायण लागल्यावर भगवान धर्मराजाला घेऊन गेले आणि त्यांनी धर्मराजांना तुम्ही धर्माचा सगळा उपदेश करा, कारण जशी युद्धाच्या पूर्वी जशी अर्जुनाची स्थिती झाली होती ती धर्मराजाची युद्धानंतर झालेली आहे, की उगाच हे आपण युद्ध केलं, एवढा सगळा विनाश झाला, कुलाचा पूर्ण नाश झाला, कौरवांचं कोणी शिल्लक नाही आणि पांडव म्हणजे ही कौरवच आहेत ना, तो कुरुवंशच आहे पूर्ण. तर आपलीही सगळी मुलं गेली, सगळी कोणी मुलगा जिवंत नाही. तर त्यालाही ते चूक केली असं वाटायला लागल्यावर भगवान त्यांना घेऊन गेले भीष्माचार्याकडे आणि भीष्माचार्यांना सांगितलं त्यांनी, की ह्याला आपण उपदेश करा धर्माचा. तर तेव्हा भीष्माचार्य म्हणाले, की कसा करू उपदेश, एवढे बाण अंगात आहेत, वेदना होत आहेत. मग भगवंतांनी दयादृष्टीने पाहिल्यावर तेव्हा त्यांच्या वेदना गेल्यात. म्हणजे ज्ञान असून ते न करणाऱ्याच करणं हा मोठा अपराध झालेला आहे. तर त्यामुळे नाम हे अ, जिभेला वश आहे हे मला माहिती आहे. ते तारक आहे हे पण माहिती आहे. भवरोगातनं तारणार आहे. लभ्य आहे, मिळालेलं आहे. नाम काय हे माहिती आहे आणि ते घेताही येतंय. आणि तरी मी घेतलं नाही म्हणून हा अपराध झाला. आणि ही पहिली गोष्ट झालं, म्हणजे साधूबद्दल सांगितलं. दुसरी जी खेडेकर काकांमुळे समजली ती गोष्ट म्हणजे, की अ, कर्मयोगाबद्दल विचार चाललेला मगाशी बोलत होतो. तर त्यात असं झालं, की आपण जे काय करतो किंवा पैसे मिळवण्यासाठी काम करतो, त्या सगळ्याला सोयीस्करपणे कर्मयोग म्हटलं जातं. गीता कधीही न वाचणारे, इन्क्लुडिंग म्हणजे मी पण आधी गीता 50व्या वर्षानंतर वाचली गेली. तर त्याच्या आधी कोणालाही सांगताना लोक म्हणून जातात, की गीतेत सांगितलंय हे पहिल्यांदा तुझं जॉब आहे ते तू केला पाहिजे. गीतेत तुम्ही जॉब करा हे सांगितलंय का? गीतेत सांगितलंय कर्म. कर्म म्हणजे काय? ही वर्णाश्रमाला धरून केलेली कर्म आहेत. ती ईश्वराची आज्ञा पालन म्हणजे दास्यभक्ती आहे. ब्राह्मणांनी जर नोकरी केली तर नोकरी करणं हे शूद्राचं कर्म आहे. बिझनेस करणं हे वैश्याचं कर्म आहे. म्हणजे शूद्र आणि वैश्य धर्म जर ब्राह्मण असून पत्करला तर ते कर्म होत नाही. त्यामुळे उलट तो अपराध होतोय. आणि जरी धर्माप्रमाणे कर्म झालं तरी साहंकार झालं तर त्याचं फळ माहिती आहे, त्याचा बंधच होतो. पण त्याचा बंध कसा? तर स्वर्गात जायला लागेल, तिथले भोग घ्यायला लागतील. पण निष्काम कर्म जर घडलं किंवा ईश्वरच करतोय असं बुद्धीने ते घडलं,
तर ते मुक्तीला कारक होतं. आता जेव्हा सर्व जे काही घडतंय ते ईश्वरच करतो, ही सतत बुद्धी राहणं आवश्यक आहे. आणि ही सतत बुद्धी राहणं हे केव्हा होतं, की जेव्हा करणारा ईश्वरच आहे, ही कर्म करायच्या आधीपासून भूमिका आहे. म्हणजे मी करत नाही हे कर्म झाल्यावर हे तुला अर्पण, हेही चांगलं आहे. आपल्याला तेही शिकायचंच आहे, की प्रत्येक कर्म झाल्या तरी अर्पण करावं. निदान रात्री तरी दिवसभराची कर्म अर्पण करावी. पण कर्म अर्पण करणं हा त्याग नाहीये. परित्याग सांगितलंय. परित्याग म्हणजे पूर्ण त्याग, म्हणजे ते कर्माचं कर्तृत्व घेतलंच नाही पहिल्यांदा. तर ते घेतलं नाही हे कसं होईल, की ते ईश्वर करतोय म्हणून. म्हणजे ईश्वर करतोय म्हणजे ते कोणतं तरी नाव घेतलं जातं ना. ईश्वर करतोय तर ईश्वर हे नाव घेतलं. कृष्ण करतोय तर कृष्ण हे नाव घेतलं गेलं. किंवा महाराज करतायत म्हणजे ते कर्म करताना स्मरण काय आहे? कर्म करतानाही नामस्मरण आहे. त्यामुळे कोणतीही उद्धार जो आहे तो केवळ आणि केवळ नामस्मरणानेच होतो, हे यातनं एकतर कळतं. आणि ते कर्म ईश्वरार्पण पद्धतीने केलं जात नाहीये शरीराकडनं, त्यामुळे स्मरण टिकत नाहीये. मी अहंकाराने केलंय त्यामुळे ते स्मरण गेलं. तर त्यामुळे ते कायेचं पण अपराध झाला. तोंडाने घेतलं नाही, वाचेचा झाला. आणि मनात स्मरण नाही म्हणून मानसिक. म्हणून काया वाचा मनानी या तिन्ही गोष्टींनी हे पाप झाले असं मोठे महाराज म्हणतात. म्हणून क्षमस्वापराधम 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 प्रभो क्लीन चित्त असं म्हटलंय. आणि तिसरा अरे तीनदा वा वा. म्हणण्याचं दुसरं, जेव्हा अनेकदा मी पुन्हा पुन्हा क्षमा मागतो हे दाखवायला, संस्कृतमध्ये आपण मागच्या वेळी ते पाहिलेलं, की एक वचन, द्विवचन आणि अनेक वचन अशा प्रयोग संस्कृतमध्ये. त्यामुळे तीनदा झालं की ते अनेकदा मी क्षमा मागितले असंही होतं. अशा दोन्ही दृष्टीने तीनदा क्षमस्वापराधन म्हटलेलं आहे. आता हा झाला पहिल्या कडव्याचा अर्थ. यात कोणाला काही विचारायचंय? मध्ये काही विचारायचं असलं तर मध्ये अनम्यूट करून विचारत जा, किंवा हात वर केला तरी चालेल. पण लक्षात नाही आलं तर डायरेक्ट विचारलं तरी चालेल. गृहीतम म्हटल्या म्हणजे गृहीत धरायचं का? ग्रह प्रत्येक म्हणजे घेणं. गृहीतम गृहीत म्हणजे घेतलेलं. आपण शाळेत असताना गणितात असायचं आहे ना, गणिताची गृहीतकं. गृहीतकं म्हणजे ते खरं मानून, ते इक्वेशन असं आहे. आता E=mc² हे आईन्स्टाईनचं इक्वेशन आपण खरं मानलं की ते गृहीत धरणं ज्याला म्हणतो. म्हणजे ते घेतलं गेलेलं, आपण ऍक्सेप्ट केलंय अशा याने. तर इथे गृहीत म्हणजे अच्छा, घेणं, म्हणजे दत्त ग्रहण हा करणार. म्हणजे क्लीन चित्त आहे देव हा, असं हे गृहीत धरलंय म्हणायचं की साधुलभ्य हे गृहीत धरलं म्हणायचं? नाही, गृहीत याचा अर्थ समजून घ्या पहिल्यांदा. की गृहीत म्हणजे ज्याचं ग्रहण केलं गेलंय त्याला गृहीत म्हणतात. बरोबर. एखाद्याला आपण गृहीत धरतो म्हणजे काय, त्याला म्हणजे त्याला आपण धरून चालतो असं, की ह्याला हे केलेलं चालेल. आता ते धरून चाललं म्हणजे ते बरोबर. घेतलं गेलेलं, हे ऍझम्पशन आहे. बरोबर. गृहीत म्हणजे घेणं, सरळ सरळ अर्थ. ग्रहण करणं, बरोबर. ते जे ग्रहण केलं ते गृहीत झालं. तर नाम घेतलं गेलं नाही. गृहीतम कदाचिन्न, कदाचित सुद्धा म्हणजे जरा सुद्धा नाव घेतलं गेलं नाही. गृहीतम कदाचिन्न ते नाम दत्त, याचा अर्थ असं की तुझं जराही नाव माझ्याकडनं घेतलं, घेतलं जात नाही. दत्ता तुझं जराही नाव माझ्याकडनं घेतलं गेलं नाही. आता गृहीतम कदाचिन्न ते नाम दत्त, यातही बरेच अर्थ आहेत. एक तर दत्त म्हणून भगवंताला संबोधित केलेलं आहे. आपलं भाग्य असं आहे की तेच परब्रह्म साक्षात पूर्णावतार महाराज आपल्याला गुरु त्याच नावाने मिळाले. त्यामुळे हे म्हणताना आपल्याला 2-2 रूप आणायचा संबंध नाही.
पण ज्यांच्या गुरूंचे नाव नाही. वेगळी जरी असली किंवा इष्टदेवत वेगळं असलं तरी दत्त या हे सर्व देव हे विष्णू रूप असल्याने दत्त हे त्यांचंच नाव झालं असं हे घ्यायला. आणि ते नामदत्त म्हणजे ते नाव ही दिलेलं नाव असंही अर्थ होतो. म्हणजे आयदर गुरुनी मंत्र म्हणून दिलेलं किंवा इथून तिथून जरी कळलं तरी ईश्वराच्या प्रेरणेने आपल्याला नाम घेण्याचं कळलंय. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे कित्येकांना असं नामस्मरण असतं हे याचीही कल्पना नसते. तर त्यामुळे आपल्यापर्यंत येऊन पोचलेलं आहे नाव. सर्वात पहिलं म्हणजे आपल्यापर्यंत येऊन पोचलेलं आहे. मग ते वश आहे रसज्ञीला, तारक आहे कळलेलं आहे, गोड आहे कळलेलं आहे आणि लभ्य आहे, लाभलेलं आहे आपल्याला. तर ते गृहीतम म्हणजे घेतलं गेलं, कदाचिन्न म्हणजे कदाचितही जराही घेतलं गेलं नाही, म्हणून क्षमस्व अपराध. आता आलं लक्षात? आलं. मग म्हणतात दिनेश हा दिनेश हा आपण बोला बरं. जी कर्म आणि जी उपासना जी करतो ती आपण त्याच वेळेला किंवा रात्री झोपण्याच्या वेळेला समर्पित करायची. तर समर्पित करायची ती कशा पद्धतीने करायची? हा सर्वात पहिलं म्हणजे सर्वात श्रेष्ठ समर्पण असं आहे की करतानाच ईश्वर करतोय ही भावना ठेवायची. आता ती भावना सतत राहणं ही अल्टिमेट म्हणजे शेवटची अवस्था आहे. पण निदान आपण हे करू शकतो. दिवसाची जी सुरुवात आहे, दिवसाची म्हणजे जाग आल्या आल्या पहिल्यांदा जे काय आपण कराग्रे वसते लक्ष्मी वगैरे ते झाल्यानंतर महाराजांना प्रार्थना करायची की आज हे करायचंय. माझी आत्ता बुद्धी आहे की हे मला करायचं ही माझी भावना आहे, पण करणारे तुम्हीच आहात. मी फक्त निमित्त आहे. तर तुम्ही हे योग्य असेल तर हा एक शब्द घालायचा. कारण कधी कधी आपण चुकीच्या गोष्टी पण करायला जातो. त्यामुळे योग्य असेल तर हे सगळं आपण करा म्हणावं. तेवढं आपल्याला लॉजिकल वाटत नसेल तर करून घ्या म्हणावं. निमित्त मात्रम भव सव्य सात्विक म्हणून अर्जुनाने सांगितले. तर तशी प्रार्थना करायची. हे नीट करून घ्या आणि हे करताना कोणावर अन्याय होणार नाही आणि त्यातनं सगळ्यांचं चांगलं व्हावं ही एक प्रार्थना करायची. त्याच्याबरोबर आपण सकाळीच ते म्हणजे सर्वेपी सुखिनः सन्तु म्हटलं तरी हरकत नाही किंवा घोरात कष्टात म्हटलं तरी हरकत नाही. तर हे थोडंसं म्हणजे आधी ऍडव्हान्स मध्येच आपण देतोय. आणि अजून एक म्हणायचं की कदाचित हे सगळं करताना जर स्मरण राहिलं नाही किंवा मी करतोय अशी भावना जर राहिली तर ती येऊन न द्या. आणि जर माझ्या प्रारब्धाने ती येणारच असेल तर त्याच्याबद्दल पण क्षमा करा आणि आपल्याकडे जास्तीत जास्त स्मरण आपलं विस्मरण होऊ नये दे. हे प्रार्थना करून दिवसाला सुरुवात करायची. कर्म करत असताना जेव्हा जेव्हा आठवेल म्हणजे ते आठवण्यासाठी पण काही काही गोष्टी असतात. हल्ली एक वॉटर ड्रिंकिंग साठी ऍप आलंय. ते इन्स्टॉल केलं तर त्याच्यात टाइम सेट केल्यावर तेवढ्या वेळाने ते ड्रिंकिंग साठी अलार्म करतं आपल्याला. तर तसं काही किंवा नुसते अलार्म लावले अर्ध्या तासाचे 15 मिनिटाचे जे काय की तो अलार्म म्हणजे अरे आपल्याला स्मरण करायचे किंवा अरे हे आपण नाही करत स्मरण करायचं. महाराज करतायत असा डोक्यात आपल्याला हे करायचंय. हे काही आपण उपाय करू शकतो. आणि शेवटी रात्री झोपण्यापूर्वी आज दिवसभर आपण काय आपल्याकडनं कर्म झाली किंवा महाराजांनी आपली तेवढी तयारी असेल तर ती तुम्ही महाराज माझ्याकडनं काय काय आज कर्म करून घेतली त्यात माझ्या पूर्वसंस्कारामुळे देवासारखं वागलं गेलं की राक्षसासारखं वागलं गेलं. तर ते जे काही वागलं गेलं त्याचं प्रामाणिक अनालिसिस करून ते सगळं हे तुम्हाला अर्पण. आणि एक तर ह्याचा मला बंध येऊ देऊ नका आणि शुद्ध सात्विक बुद्धी करा ही प्रार्थना करून रात्री झोपायचं. पण देताना अक्षरशः ही कर्म तुम्हाला अर्पण असं सांगून आणि ते जर आपण असं इमॅजिन डोळे मिटून जर इमॅजिन करून शकलो की ती सगळी केलेली कर्म आहेत त्याच्यात आपल्याला जो योग्य वाटेल तो
सत्कर्मांचा रंग वेगळा दिसतोय, दुष्कर्माचा रंग वेगळा दिसतोय. सर्वात पहिल्यांदा दुष्कर्म वाहून मोकळं व्हायचं म्हणजे ती दिली. आता ही सत्कर्म पण दिली आणि निष्काम कर्म पण मी केली अशी जर बुद्धी झाली असेल की हे मी केलं पण त्याच्यात माझी कामना काही नाही, तरी कर्म केल्याची बुद्धी आहे, म्हणजे तो त्याग होत नाही. निष्काम कर्म झालं तरी तो त्याग होत नाही. गीतेच्या 18व्या अध्यायात अर्जुन सुरुवातीलाच विचारतो की संन्यास आणि त्यागातला फरक सांगा. म्हणजे इतकी सूक्ष्म बुद्धी अर्जुनाची झालेली आहे की सुरुवातीला त्याला संन्यास योग सांगितला तरी कर्म का सांगतात भगवान म्हटल्यावर मला कन्फ्यूज का करता म्हणून सरळ विचारणारा अर्जुन इतकं बारीक 18व्या अध्यायात विचारतोय. तर तो त्याग म्हणजे असा आहे की कर्तृत्वच नाही आपलं. त्यामुळे निष्काम कर्म जी झाली माझ्याकडनं ती पण अर्पण तुम्हाला. पण याच्यात निष्काम कर्माची आठवणच न होणं हे खरं निष्काम कर्म आहे. तर त्यामुळे दोनच क्रायटेरिया राहतात. एक तर म्हणजे सात्विक किंवा दैवी प्रकृतीप्रमाणे कर्म झालं किंवा आसुरी प्रकृतीप्रमाणे कर्म झालं आणि ते मग आपण अर्पण करायचं झोपताना. हे असं हे करू शकतो. आणि त्याच्याशिवाय हे सांगितलेलंच आहे. मागच्या वेळी आपण एका प्रश्नाचं उत्तर बघताना बघितलं की हे होतं कधी की जशी बुद्धी शुद्ध होत जाते तसं आपल्याला ईश्वराचं कर्तृत्व दिसत जातं. आपण मागे पण बघितलेलं की अशोक काकांनी शेवटच्या दिवसात म्हणालेलं की रोजचे आपले व्यवहार होणं ही पण ईश्वराची कृपा आहे. मलमूत्र विसर्जन, भूक लागणे किंवा नुसतं चालता येणे, पण बसता येणे, उठता येणे, पण ह्याची जाणीव असते का आपल्याला? म्हणजे श्वास चालू आहे आपल्याला, श्वास सतत चालू आहे, पण तो सतत चालू असलेला श्वास ती ईश्वर करतोय ही भावना नाहीये ना. आपण जेव्हा श्वास म्हटलं की लगेच आपली सुरुवात होते तेव्हा श्वास घ्यायला सोडायला. म्हणजे सतत जो श्वास आपल्या प्रयत्नाशिवाय आपल्याला लक्षात न येता चालू असतो त्याची आठवण झाल्यावर पण आपण मी श्वास घेतोय, मी श्वास सोडतोय, हे लगेच अहंकार घ्यायला आपण तयार होतो. तर त्यामुळे ते एक आता देविकाने चांगली आठवण केली. ते एक पद आहे नाही का, डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाचे आम्ही बोलतो. हे सगळं झाल्यानंतर मग ही म्हणजे झोपतो, झोपेतनं उठतो, ही ईश्वराची दया. तर ती दया ही आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे ईश्वर काय काय करतो हे लक्षात येत नाही. मी पैसा कमवतो, त्या पैशानी मी खातो, माझ्या जीवावर मी खातो, पण ते खातो ते धान्य, त्या बीज ओवल्यावर तेच धान्य आलं, ते कोणीतरी आलं, ते आपल्यापर्यंत पोचलं. हे जे सहज सोपं वाटतं ते सोपं नाहीये. आपण विचार करा की गोवर्धन पर्वत करंगळीवर उचललाय, त्याच्या खाली सगळे व्यवहार चालू आहेत, पण तो करंगळीवर उचललाय तसे प्रत्येक व्यवहार तो करंगळीवर उचललेला आहे. आणि ह्याची एक झलक 1-1.5-2 वर्षापूर्वी कोविडमध्ये आलेली आहे की क्षणात सगळं नष्ट होऊ शकतं इथलं तिथे. हे स्थिती तशीच ठेवायला आपण कोणताही पदार्थ घेतला जगातला, आपण म्हणतो, आपण कित्येक यांचं बघतो, मी घर घेतलं, आता इंटिरियर केलं, सगळं चकाचक, ह्याला बोलवतात वास्तुशांतीला, आपण जातो, म्हणतो अरे वा काय मस्त एकदम 5 स्टार सारखं घर झालंय. पहिल्या दिवशी 5 स्टार सारखं दिसेल, दुसऱ्या दिवशी दिसेल, 1 वर्षांनी जुनं दिसायला लागेल, मग परत पैसा खर्च करायचा, परत पॉश घर बनवायचं. म्हणजे काय की सतत चरत असलेलं आपल्या शरीरातल्या पेशीही काही आठवड्यात, ठराविक दिवसात आपल्या शरीरातला प्रत्येक अणू चेंज झालेला असतो. आणि साहजिक आहे ना, आपण अन्न खातो तेच शरीराला लागतं आणि परत परत खाण्याची गरज पडते. त्या म्हणजेच काय की जे ऑलरेडी आत गेलंय ते सगळं बाहेर जाणारच असतं. तर तसं ते बदलत राहून सुद्धा तिथे तोच अहंकार कायम अशा कितीतरी
म्हणजे अशा कितीतरी गोष्टी आहेत की साधं आपण झोपल्यानंतर तिथे मन नाहीये, बुद्धी नाहीये. मग जागं कोण करतं आपल्याला? दुसऱ्या कोणी उठवलं ही गोष्ट वेगळी, पण तसं काही नाही नसेल, व्यवस्थित टेम्परेचर व्यवस्थित आहे, झोपायची गादी मऊ छान आहे, कुठेही काही त्रास नाही, झोपलेलं आहे, छान झोप लागलेली आहे. जाग कशी येते? बरं आपण म्हणू जेवढी झोप आहे ती पूर्ण झाल्यावर जाग येते. आता ती जेवढी झोप आहे ती 8च तासाची काय? कुंभकर्णासारखी 6 महिन्याची झाली तर? म्हणजे एवढं ईश्वर सगळं करत असताना साधी गोष्ट आहे, एवढं आपण प्रयत्नांनी करतो म्हणतो. एक पाण्यासारखी साधी गोष्ट आहे, की जी फुकट अवेलेबल आहे खरं म्हटलं तर. ते पाणीच नसतं तर काय झालं? H2O नी पाणीच बनतं. 2 दोन्ही हायड्रोजन आणि ऑक्सिजन मध्ये नसलेला गुणधर्म ते एकत्र आल्यावर येतं. हे सगळं म्हणजे कुठे ना कुठेतरी प्रत्येक गोष्टीत इतकी डिपेंडन्सी आपली आहे, पण आपल्याला वाटतं आपण आपल्या प्रयत्नांनी करतो. आणि जोपर्यंत वाटतं आपण आपल्या प्रयत्नांनी करतो, तोपर्यंत ईश्वर करतो ही भावना होत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत, बरोबर छोट्या-छोट्या गोष्टीत ते मराठी गाणं आहे ना, ते खूप आवडतं मला. या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का? तर त्या प्रत्येक गोष्टी लहान-मोठी गोष्ट जी चालली त्याच्यात जर आपल्याला ईश्वराचं अस्तित्व जाणवायला लागलं, की मग मी आपलं सगळं जग जे आहे ना, ते या मीनी भरलेलं असतं. आता हे वरकरणी स्टेटमेंट कोणाला बरोबर वाटणार नाही. कारण काय आपल्याला दिसतंय ना सगळं जग. पण मला जसं दिसतंय तसंच जग आहे, ही आपली भावना असते. बरोबर आहे ना? म्हणजे आता समजा तुम्ही बसलात तिथे पाऊस पडतोय. मी बसलोय तिथे पाऊस नाही. तर माझ्यासाठी हे आपलं बोलणं चालत असताना कोणी मला विचारलं, की "तू बोलत होता तेव्हा पाऊस होता का?" तर नव्हता. दुसरा म्हणेल, "अरे असं कसं नव्हता? पाऊस तर होता." म्हणजे जे काही सगळ्या जगाचा अनुभव आहे, तोही बाहेर नसून बाहेरून फक्त आपला इनपुट घेतलं गेलंय आणि सगळं आतच आहे. म्हणजे जे काही दिसतंय जग, ते मायेच्या म्हणजे तत्वज्ञानाच्या दृष्टीने मीच जगद्रूप आहे, विश्वरूप आहे, ही गोष्ट झाली. पण तत्वज्ञान नसलं, तरी पण जे काही जग आहे, ते कुठे आहे? ह्याच्या आत आहे. समजा डोळ्याला दिसलं नसतं, कानाला ऐकू आलं नसतं, तर मला स्वर कळले नसते, मला रंग कळले नसते किंवा काहीच कळलं नसतं. म्हणजे जे काय आहे, ते मी आत कसं घेतोय याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे सगळंच मी या अहंकाराने सगळं जग आपण व्यापून टाकलेलं आहे. तर त्यामुळे बरोबर जसं सूर्यावर ढग आलेत, त्याप्रमाणे आपल्याच अहंकाराने आपण आपल्या आणि ईश्वराच्या मध्ये पडदा टाकलेला आहे. त्यामुळे त्याचं कर्तृत्व दिसत नाही. कर्तृत्व नाही दिसत. आपलं कर्तृत्व दिसतं. म्हणजे आवरण झालं, विक्षेप आला आणि त्यामुळे मग बरोबर आपल्याच मी आणि माझं, मी कसं इवल्या घरटातच चिमणा-चिमणी राहतात एवढ्यातच माणूस अडकून पडतो. तर ते तसं झाल्यामुळे वियोनंतरे दैव दाढ्यात विभो इकडे म्हटलंय, त्यालाही तोच रेफरन्स आहे. पहिलं तुमच्या प्रश्नाला उत्तर मिळालं का? हो मिळालं हां. मिळालं तर हा रेफरन्स आता पुढे आला. वियोनंतरे दैव दाढ्या म्हणजे दुसराही जन्म. आपण व्यायणं म्हणतो ना, गाय व्यायली म्हणजे तिने जन्म दिला. तर वियोनंतरे म्हणजे अंतरे म्हणजे दुसऱ्या. तर दुसऱ्याही जन्मात नामस्मरण काही घडलं नाही. दैव दार्ढ्यात विभो, दैव दार्ढ्यात म्हणजे दैव म्हणजे दैवाने, दार्ढ्यात म्हणजे त्याच्या दैवाच्या दुर्बलतेने किंवा वाईट दैवामुळे तुमचं स्मरण घडलं नाही. म्हणजे पहिल्यांदा क्षमा मागितले, की माझ्याकडनं काही ह्या जन्मात घडलं नाही, पण इतरही जन्मात घडलं नाही म्हटलंय. म्हणून क्षमा केली. आता ही नुसती प्रोव्हिजनल क्षमा नाहीये. म्हणजे प्रोव्हिजनल तर आहेच.
की तेव्हाही घेतलं गेलं नसेल तर मी आधीच माफी मागतो. आपण म्हणतो ना, म्हणजे की काय जे माझं चुकलं असेल नसेल, मला कळलं असेल नसेल पण माफ करा. तशा दृष्टीने आहे. पण नुसतं तसं नाहीये. इथे याच्या मागेही फार मोठा विचार आहे. काय विचार आहे? तर इथे कर्मविपाकाचा विचार आहे, की जर मागच्या जन्मात माझं जर नामस्मरण घडलं असतं, तर माझी बुद्धी आत्ता शुद्ध असती आणि आत्ता माझं नामस्मरण घडलंच असतं. आत्ता ज्या अर्थी माझं नामस्मरण घडत नाहीये, त्याचा अर्थ मागच्या जन्मी माझं किंवा पूर्वीच्या जन्मात माझं नामस्मरण घडलेलं नाहीये. म्हणून मला तुम्ही माफ करा. तर एवढा या दोन याच्यात त्यांनी सगळं कव्हर केलेलं आहे, मागच्या जन्मीपासून आत्ता या क्षणापर्यंत. आणि मग आता ते कसं कसं का नाही घेतलं गेलं, तर त्या सगळ्या जन्मात काय काय झालं, त्या अवस्था ही आता पुढच्या श्लोकातनं येणार आहे. पण त्याच्या आधी ते दैव दार्ढ्यात म्हटलेलं आहे. दैवाच्या दुर्बलतेमुळे तीच दुर्बलता कशामुळे झाली, की बल कशात आहे, तर बल म्हणजे शक्ती. शक्त जो आहे, शक्तिमान जो आहे, त्याच्याबरोबरच शक्ती आहे. त्यामुळे ईश्वराला संलग्न झालं तर ते बल आहे. ईश्वरापासून लांब गेलं तर त्याला दुर्बल म्हटलेलं आहे. म्हणजे अ, अ, रावण वगैरे आहेत जगावर, हे करतायत किंवा कंस आहे. रावणाची तर तपश्चर्या तरी होती. कंसाचा तर अहंकारच आहे नुसता. तर त्यांनी जगाला सगळ्या लोकांवर राज्य करतोय, अन्याय करतोय, म्हणजे त्याच्याकडे बल आहे. तर ते बल नाहीये, ती दुर्बलता आहे मनाची. जेव्हा आपण दुसऱ्यावर अन्याय करतो, तेव्हा ती दुर्बलता असते. ते बल अजिबात नसतं. हे एक लक्षात घेतलं पाहिजे. कारण बल आणि लक्ष्मी याचे चुकीचे अर्थ आपले घेतले जातात. नुसता पैसा मिळणं वाईट मार्गाने ती अलक्ष्मी आहे. ती अलक्ष्मी लक्ष्मीच्या बरोबर विरुद्ध आहे. लक्ष्मी ही समृद्धी, सुख, आनंद, सौख्य याची देवता आहे. तर जे आता सांगितलं त्याच्या अगदी विरुद्ध अलक्ष्मी आहे. त्यामुळे वाईट मार्गाने ज्यांच्याकडे पैसा येतो, तिथे सुख, आनंद ह्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत. तिथे काही ना काही वाईट चालू असतं, काही ना काही त्रास असतात. तर थोडं हे विषयांतर झालं, पण पुन्हा मुद्द्यावर येऊ, की दुर्बलता कशात आहे? दुर्बलता म्हणजे शक्तिहीनता. शारीरिक शक्ती नुसती नाही, शारीरिक शक्तीपेक्षा मानसिक शक्ती ही जास्त महत्वाची आहे. महाराजांनी प्रवचनात सांगितलंय, की या सिद्धी ज्या आहेत त्या पण सगळ्या मानसिक शक्तीचा विकास आहे. आणि शेवटी भक्ती जी आहे किंवा ज्ञानाचा अभ्यास आहे, ती पण मनाची शक्ती वाढवूनच करायचं आहे. आणि ती शक्ती कशी वाढेल ते आपण मागच्या वेळी आणि आता सुरुवातीलाही पाहिलं, की यज्ञदान तपश्चैव पावनानां मनीषिणां. तर असं ते माझ्याकडनं घडलेलं नाहीये. यज्ञ करताना यज्ञानाम जपयज्ञोस्मी, म्हणजे जपयज्ञ असेल किंवा इतरही यज्ञ असेल, त्यात पण ईश्वराचं स्मरणच आहे. तर ते घडलं नाही. दान देताना पण ईश्वरार्पण बुद्धीने केलेलंच ते दान सात्विक असतं. त्यामुळे यज्ञ, दान, तप तर आहेच ईश्वराचं. तर ते काही घडलं नाही. हे फक्त मनाच्या दुर्बलतेने होतं. आणि म्हणून एक मिनिट. हा, हे विभो प्राक म्हणजे प्राक्तन काय? हा, प्राक म्हणजे पूर्वी. प्राक्तन म्हणजे काय, की पूर्वी केलेल्या कर्माच्यामुळे जे भोगायला लागतं ते. अच्छा, प्राक म्हणजे पूर्वी. बरोबर. विभो म्हणजे देव ना, हा, देवाचं नाव आहे विभो. हा, बरं झालं विचारलं ते सॉरी, काय होतं, हे अझ्युम केलं जातं की ह्याचा अर्थ माहिती असेल. त्यामुळे असं कोणतं कळलं नाही तर कृपया विचारा. आता विन्योन्य अंतरे, आणि विन्योन्य अंतरे म्हटलंय ना, अनंतरे म्हणजे सॉरी, वियोन्यंतरे, वियोग आणि अनंतर काय असं हा, शब्द कसा वीय म्हणजे जन्म.
अनंतरे म्हणजे अनंतरे म्हणजे इतरही दुसऱ्या जन्मात, पूर्वीच्या, दुसऱ्या म्हणजे आधी झालेल्या, म्हणजे पुढच्या जन्माची आपल्याला माहिती नाही. विय म्हणजे जन्म, आणि विभू, भू म्हणजे अवतरण होणं, आणि विभू म्हणजे सर्व व्यापक असं ज्यांचं हे आहे, म्हणजे विष्णूच. तर विभू, परमेश्वरला विभव म्हणतात ना. हो, विभू व्यापकम असं आहे नाही का स्तोत्रात एका. तर विभू म्हणजे बरोबर. सर्व व्यापक अशा तुम्ही. आता इथे हे खूप बरं झालं हे विचारलं ते. जसं आपण मागे बघितलेलं की द्विसाहस्रीच्या सुरुवातीला नामधारक जेव्हा म्हणतो की विश्वसाक्षी नचेक्षसे किंवा विष्णू तुम्ही आहात पण तुम्ही ऐकलं नाही असं कसं होईल. तर तसंच इथे विभू का म्हटलेलं आहे, तर विभू याचा अर्थ फक्त विश्वरूप असा नाही, ते सच्चिदानंद रूप आहे. म्हणजे आत्ता तुम्ही विश्वरूप आहात आणि काल नव्हतात असं नाही. सर्व देशात सर्व कालात असलेलं रूप ते विभू आहे. लक्षात आलं ना. म्हणजे ते बाकी सगळे आपण भू मध्ये येतो. भू म्हणजे झालेले. विभू जे आहे ते झालेला नाही, तो आहेच पहिल्यापासून. त्यामुळे तो सच्चिदानंद परमात्मा भगवान विष्णूंना ते हे केलंय. याचा अर्थ काय, मागे माझ्याकडनं स्मरण होत नाही हेही तुम्हाला माहिती आहे, आत्ताही होत नाही हेही तुम्हाला माहिती आहे. म्हणजे कुठेतरी इनबिल्ड मग तुम्ही करता काय, हा एक इनडायरेक्ट प्रश्न पण केलेला आहे, आणि पुढे पण तो शेवटी पण केलेला आहे. महाराजांनी प्रवचनात ते एक्सप्लेन पण केलंय. ऋषिकेशमे वांग मनक्काय जातम हरे ज्ञानतो विश्वसाक्षी. म्हणजे मन काय यांनी ज्ञात अज्ञाप्रमाणे गोष्टींनी हे होतंय ते ज्ञानतो विश्वसाक्षी. तुम्ही एक तर ऋषिकेश आहात, ठीक आहे, तो पुढे घेऊ, पण ऋषिकेश म्हणजे इंद्रियाचं स्वामी, म्हणजे इंद्रियांचे स्वामी तुम्ही आहात आणि सगळं तुम्हाला कळतंय. तर तुम्ही नको का बुद्धी द्यायला, तुम्ही नको का मत्तस्मृती ज्ञान मपोहनमच्या किंवा ददामी बुद्धी योगम तर याकरता आत्ता पण जाणीव दिली की मला स्मरण होत नाहीये, हे तर तुम्हाला माहितीच असायला पाहिजे ना. तुम्ही तर सर्व काळात आहात. आम्हाला मागचा जन्म आठवत नाहीये, तुम्हाला तर आठवतोय ना माझा जन्म. जसं चौथ्या अध्यायात भगवंत जेव्हा अर्जुन म्हणतो की तू कसा विवस्वानाला उपदेश केलास, विवस्वान तर आधीपासून आहे आणि तुमचा आत्ताचा जन्म आहे. तेव्हा भगवान म्हणतात की तुझे आणि माझे भरपूर जन्म झालेत, तुला फक्त तुझ्या जन्माची आठवण नाही. तर तोच हा रेफरन्स आहे की तुम्हाला तर माहिती आहे ना, मला लक्षात नसेल काय तेव्हा चुका झाल्या, पण तुम्हाला माहिती आहे म्हणजे तुमची ही जबाबदारी आहे. कारण तुम्हाला आपण प्रार्थना कोणाला करतो, ज्याची द्यायची कपॅसिटी आहे आणि द्यायची इच्छा आहे, हे दोन्ही गुण ज्याच्याकडे आहेत त्यालाच प्रार्थना करतो ना. रावणाकडे जाऊन कोणी प्रार्थना नाही केली, कारण द्यायची कपॅसिटी आहे पण हा तसं. तर म्हणून ते विभू हे नाव कोणत्याही श्लोकातनं जर त्या किंवा जी स्तुती असेल, प्रार्थना असेल, त्याच्यात जे ईश्वराचं नाव दिलं गेलेलं आहे ना, त्याच्या अर्थाचा थोडा विचार केला तर त्यात काय मागितलंय त्याच्याशी संबंध आपल्याला लक्षात येतो आणि ते अजून इंटेन्सिटीने आपल्याला त्याची प्रार्थना करताना त्याचा उपयोग होतो. तर म्हणून विभू आपण आहात. त्यामुळे मी प्राक म्हणजे पूर्वी, मी काही आपलं नाव घेतलं नाही म्हणून मला क्षमा करा. हा, इथपर्यंत ठीक आहे. पुढचं घ्यायचं. आता पुढे ते म्हणतायत की आता याच्यात एक नारद महर्षींचं उदाहरण आहे की त्यांनी आधीच्या जन्मातही नाव घेतलं आणि नंतर तर कायमच नाव घेतात. म्हणजे बरं, कोणी असं म्हणेल की पूर्वीचे जन्म समजा हाच मनुष्य जन्म आहे, पूर्वीच्या जन्मी तर मनुष्य जन्म नसेल तर नाव कसं घेणार. बरोबर. तर गजेंद्राचं उदाहरण आहे, किंवा भरत राजाच्या हरणाच्या जन्मातही त्यांचं स्मरण चालू आहे.
म्हणजे पशुपक्ष्यांच्या जन्मात स्मरण होणारच नाही असं नाहीये. त्यामुळे जर तेव्हाही जर होऊ शकतं तर मग माझ्याकडनं झालं नाही म्हणून मला माफ करा, हाही त्याच्यात एक भाग आला. मग पुढे म्हणतायत, मया मातृगर्भस स्थिती प्राप्त कष्टात गृहीतम कदाचिन्न ते नाम दत्त. आता कोणी म्हणेल आता मात्रेच्या गर्भात असताना नाम घेतलं गेलं नाही, आता ह्याच्यात कसला अपराध झालाय? पण ह्याच्यात दोन गोष्टी आहेत. एक तर मातेच्या गर्भात पडलोच कसा मी? मातेच्या गर्भात पडलो कारण वियोनंतरे दैव दाड्यात विभोपाक गृहीतम कदाचिन्न ते नाम दत्त. पूर्वीच्या जन्मात नामस्मरण घडलं नाही, ईश्वराची सेवा घडली नाही, गुरूंची सेवा घडली नाही, त्यामुळे तर परत जन्म आला ना. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम असं आचार्य महाराज म्हणतात. तेच चाललेलं आहे. एकदा नीलाताईंनी महाराजांना विचारलेलं की योगभ्रष्ट कसा ओळखायचा? तर महाराज म्हणाले, अहो योगभ्रष्ट काय, सगळे योगभ्रष्टच म्हणे. थोडस वर जायचं पुन्हा खाली यायचं, हेच चाललेलं आहे जन्मनुजन्म. तर तसंच आहे, थोडस नामस्मरण करतो, पण मी काय थोडं हे म्हणतो, एक करतो. मिनिट हा. हा. मला असं त्याने त्यात गृहीत धरलंय की आपण जेव्हा गर्भात असतो तेव्हा आपल्याला ज्ञान असतं म्हणा, आपल्या पूर्वजन्मीचं ज्ञान पण होतं म्हणतात, म्हणजे आपल्याला मागील जन्म पण आठवतात. येऊ आणि त्यावेळेला ते माहिती असते आपलं काय करायला पाहिजे ही. म्हणून त्यांनी म्हटलं की व्यवस्थित पण तुम्ही नामस्मरण करू शकता म्हणून, कारण तुमच्या काय चुका केल्या किंवा काय मागच्या झालं काय झालं असंही असेल ना ते. हो, तसंही आहे, पण ते सगळ्यांच्या बाबतीत नाहीये. गर्भावस्थेत पण ज्ञान जरी असलं तरी ते दुःख जेव्हा होत असतं तेव्हा सुचत नाही. हा, आता त्यात फक्त एक फरक आहे की बाहेर आल्यावर पूर्ण अज्ञान आहे. हो, म्हणजे आता हेच आता जशी आपली नामस्मरण करावं हे समजतंय की नाही समजत आपल्याला? तर समजतंय, पण केलं जातंय का? नाही केलं जात. तर गर्भस्थितीत सोहम हे समजतंय, पण त्याचं स्मरण नाहीये सतत. हो, लक्षात आलं ना? परीक्षित फक्त एक एक्सेप्शन आहे. परीक्षित एक्सेप्शन आहे, कारण भगवानच समोर तिथे बसलेत. अगदी बरोबर, खूप छान उदाहरण दिलं करिश्मा. आणि तेच याचं प्रार्थना माफी का मागायची? कारण परीक्षिताला तर सतत दर्शन आहे, त्याला स्मरण आहे. त्याच्यानंतर महाराजांनी प्रल्हादाचं उदाहरण दिलंय की गर्भावस्थेत असताना नारद महर्षींना माहिती आहे ते प्रल्हादजी भगवानांचे भक्त आहेत. प्रल्हादजी हे सनक, सनातन, सनंदन आणि सनत कुमार या चौघांचे अंशावतार आहेत. म्हणजे त्यांनी जयविजयांना जसा शाप दिला तर त्यांनी पण एवढा मोठा शाप दिला, त्या कर्माचं फळ. ते ज्ञानी असल्यामुळे त्यांना तो लेश नाही, त्यामुळे जन्म प्रल्हाद म्हणून आला तरी त्यांचं ज्ञान गेलेलं नाहीये असं आहे ते. पण त्या प्रल्हादाला गर्भावस्थेत ते कयाधूला उपदेश करतायत भागवत जन्माचा. तिला झोप लागली तरी ह्यांचा हुंकार चालू आहे. तसं अभिमन्यूचंही उदाहरण सांगतात ना ते. चक्रव्यूहाचं हे सांगताना त्यांचं लक्ष आहे, म्हणजे ते चक्रव्यूहाचं ज्ञानाचं कडे लक्ष आहे, त्याच्याबरोबर भगवानांकडेही लक्ष आहे त्याचं. तर तसं म्हणजे उलट मातृगर्भात असताना ते अज्ञान पूर्ण आलेलं नाहीये, दुःख आहे, पण तरी सतत स्मरण राहिलेलं नाहीये. आणि कोणाचंच राहत नाही का? तर बाकी सगळ्यांचं राहतंय ते, म्हणजे संत महात्म्यांचं राहतंय, म्हणून ते क्षमस्वापराधम म्हटलेलं आहे. आणि दुसरं, ही मातृगर्भ स्थिती प्राप्तच झालेली आहे, ती माझ्याच कर्माने झालेली आहे. आधीच्या जन्मात जर नामस्मरण वियोनंतरे जर माझं नामस्मरण झालं असतं तर गर्भावस्था प्राप्तच झाली नसती. म्हणून
क्षमस्वापराधम नाही, नाही. क्षमस्वापराधम हा. क्षमस्वापराधम प्रभो दिनेश दिनेश हा बोला काका. हा दिनेश, आता मला एक सांग की मागच्या जन्मी पण आपल्याला मनुष्य ह्या जन्म असेल म्हणून हे असं होते. अं, ज्या अर्थी आपण महाराजांपर्यंत पोहोचलो त्या अर्थी आपण पूर्वी काहीतरी चांगला, आता इमिडिएट मागचा जन्म मनुष्यच असेल असं 100% सांगता येत नाही. हे जनरल स्टेटमेंट आहे की मागच्या जन्मी पण ओके महाराजांची भेट झाली असणार म्हणून आपल्याला आता महाराजांचं हे झालं. पण ताई महाराजांनी ओके सांगितल्याप्रमाणे त्या कृष्णावतारात आपण त्या तिकडचे कोणतरी दगडमाती असू, म्हणून तिथून इथे येतपर्यंत आता आपण या महाराजांच्या या पूर्ण अवतारात मनुष्य जन्म आपल्याला मिळाला, तेव्हा कधीतरी पाय लागला असेल. तर त्यामुळे असं काही सांगता येत नाही मागचा मनुष्य जन्म असेल. आता जड भरतांचं उदाहरण आहे. एवढं सगळं राज्याचा त्याग करून राजा भरत आले आणि मरताना बुद्धी तो हरणाचा हे आल्यामुळे एक जन्म त्यांचा हरणाचा म्हणून काढावा लागला हरणाचा. त्यांना. तर तसं एक्झॅक्टली मागच्या जन्मी आपण, आता काही काही असतात की ज्यांना पूर्वजन्माची स्मृती असते, ते फार तर सांगू शकतील की माझा जन्म माणसाचाच होता किंवा हे. पण शक्यता ओके जास्त आहे, कारण असे सद्गुरू जे लाभले, महाराजांचं नुसतं दर्शन जरी झालंय आपल्याला, तर त्याचा अर्थ नारदांची एक गोष्ट आहे, म्हणजे रामकृष्णांच्या ह्याच्यातच आलेत की नारद भगवानांच्या दर्शनाला जातात, नमस्कार करतात. तर भगवान विचारतात कसा आहे नारदा. तर नारद म्हणतात ज्या अर्थी तुमचं दर्शन आता मला झालं त्याचा अर्थ माझं भूतकाळ तर चांगलाच असणार, नाहीतर दर्शन झालंच नसतं. आणि आता दर्शन होतंय म्हणून वर्तमान काळ तर चांगलाच आहे, आणि आता मला तुमचं दर्शन होतंय त्यामुळे भविष्य काळही चांगला जाणार आहे. तर तसा जर विचार केला तर वा वा वा. बहुतेक आपल्याला असू शकेल मनुष्याचा जन्म. पण हे मागच्याच झालं. हा बरोबर. पुढचा जन्म परत महाराज म्हणालेत एक हे इव्हन सद्गुरु साधक सुसंवाद मध्ये पण एक प्रश्न असा आलाय की शक्तिपात दीक्षा झाली म्हणजे आता पुढचा जन्म माणसाचाच, असं म्हणतात की 3 जन्मात मुक्ती होते आणि ते माणसाचेच मनुष्य जन्म मिळतो. तर त्याच्यावर गोडवणे महाराज म्हणाले असा काही रूल नाहीये. म्हणजे त्यांनी गजेंद्राचं पण उदाहरण दिलंय. आता गजेंद्र, राजा भरत ही एवढ्या उच्च अवस्थेला पोचलेली महात्मे आहेत ते. पण हे आहे, जर नामस्मरण राहिलं तर कोणताही का जन्म मिळेना, सद्गुरूंच्या जवळ नक्की राहू हे सांगता येतं आपल्याला. राहू. येस बस. हा. तर मया मातृगर्भ स्थिती प्राप्त कष्टात गृहीतम कदाचिन्न ते नाम दत्ता. आता याच्यात दुसरं अजून गोष्ट अशी आहे की कुंतीने जे मागितलेलं आहे विपदस संतु ते शश्वतः, म्हणजे आम्हाला सतत विपदेत ठेव, कारण विपदा जेव्हा असते त्या दुःखाच्या अवस्थेत तुझं स्मरण होतं आणि तूही आम्हाला येऊन भेटतोस म्हणाले. तर म्हणजे संकट आहेत किंवा दुःख आहे म्हणून तुझं नाव घेतलं गेलं नाही, कारण मया मातृगर्भ स्थिती प्राप्त कष्टात, ते कष्ट होत आहेत म्हणून नाम घेतलं नाही. अरे कष्ट झाले तर उलट जास्त नाम घेतलं पाहिजे की बाबा सोडव मला ह्याच्यातनं, तरीही ते घेतलं नाही. हा म्हणून बरोबर. क्षमस्वापराधम म्हटलेलं आहे. क्षमस्व. आणि आपण म्हटलेलंच आहे, म्हणजे गर्भावस्थेत जे कष्ट आहेत, खरं गर्भावस्थेच्या बाहेर आल्यावर पण तेच कष्ट आहेत. पण गर्भावस्थेत ज्ञान असतं त्यामुळे ते कष्ट वाटतायत. बाहेर आल्यावर ते ज्ञान गेल्यानंतर या कष्टातही आनंद वाटतो. जे क्लेश आहेत, ईश्वरापासून बाहेर बाजूला नेणाऱ्या गोष्टीत जो आनंद वाटतो, ही तर अजून कठीण परिस्थिती आहे आपली. तर त्यामुळे पुढच्या श्लोकात हे म्हणतायत की
मया जातमात्रेण संमोहितेन गृहीतम कदाचिन्न ते नाम दत्त. संसाराला दुःखरूप मानलेलं आहे, तरी त्या रूप संसारात मया जातमात्रेण संमोहितेन, जातमात्रेण म्हणजे जात म्हणजे जन्म, जातमात्रेण म्हणजे झाल्या झाल्या, जन्म झाल्या झाल्या या सगळ्या मायेनी मला घेरलंय. त्यामुळे दुःखरूप असलेल्या संसारात सुखाचा अनुभव वाटायला लागलाय. यात सुख मिळेल तेवढूस तान्हं बाळ असतं ते पण असं आईच्या कुळशीत जायला बघतं. मातेचं दूध पिण्याचं कोणी शिकवलेलं नाही तरी त्याला ती हे बुद्धी होते की ते दूध प्यावं. आता हे आलं कुठून? तर हाही ईश्वराने ती त्याच्या खाण्यापिण्याच्या सोयीसाठी ती बुद्धी दिली, हा भाग आहे. पण हाही तो मोह झालेला आहे की ते दूध प्यायलं म्हणजे मी राहीन. जे आपण मागे बघितलं सत चित आनंद, त्याच्यात सतचं लक्षण असण्याचं जाणीव. ह्याने गोविंद गिरीजींनी त्यांच्या प्रवचनात एक सांगितलंय की जे नास्तिक असतात त्याने विचारलं ईश्वरावर विश्वास नाही. बरं, ईश्वरावर विश्वास नाही, स्वतः आहोत याच्यावर विश्वास आहे की नाही? ईश्वर आहे याच्यावर विश्वास नाही, पण स्वतः आहोत याच्यावर जर विश्वास असेल तर ती आस्तिक्य बुद्धीच आहे. कारण ते असणं, स्व असणं आणि म्हणजेच ते सत स्वरूप, त्याची वैकृत झालेली ती वृत्ती आहे. आणि मग आपण कायम असण्याची जी सवय असते, सत हे त्रिकालाबाधित आहे, तर तसंच आपण राहावं म्हणजे मुक्त व्हावं ही बेसिक इच्छा आहे. पण ती व्याकृत होऊन कसं होतं की कायम राहावं आपण, पण आपण म्हणजे काय इथे गडबड होते. आपण म्हणजे देह, म्हणून मग देह कायम राहावा, मग आपल्याला खाल्लं पाहिजे. हे सगळे विकाराची याच्यात माणूस अडकतो. तर म्हणून मोह पडल्यामुळे दुःखदायक जो संसार आहे तिथे सुख शोधायला सुरुवात झाली. मायेनी मोहित झालो आणि मया जात मात्रेण संमोहितेन. मोहित होणं हे तमोगुणाचं लक्षण मानलेलं आहे. मूढ अवस्था जी आहे ती तमोगुणाने येते. तर तसं जन्मल्या यांनी मी मोहित झालो आणि ते मोहाचं आवरण पडलं की तमोगुण जिथे आहे तिथे सत्तत्वापासून लांब गेलो. त्यामुळे स्मरण झालं नाही आणि म्हणून गृहीतम कदाचिन्न ते नाम दत्त, असं तिसऱ्या कडव्यात आलेलं आहे. यात काही विचारायचं आहे? ठीक आहे. तिसरं नाही, चौथं झालं. मया जात मात्रेन चौकटे झालं गृहीतम कदाचिन्न ते संमोहितेन. नाम दत्त. आणि मग ते झाल्यानंतर मग पुढे की ठीक आहे, जन्मल्या बुद्धी विकसित नसते, त्यामुळे मग कदाचित मोह असेल. मग जरा थोडं मोठं झाल्यावर बुद्धी येते, पण बुद्धी तर येते पण त्याच्याबरोबर मोहाची साधनं वाढतात किंवा आमिष वाढतात. तर लहान क्रीडनासक्त होतं चित्त, खेळ खेळणं. काही खेळ असे असतात की ज्यातनं काहीच मिळत नाही, नुसते खेळ असतात, त्याच्यात काही आणि हल्ली तर ते व्हिडिओ गेम वगैरे जर पाहिलं तर त्याच्यातनं तर शारीरिक सुधारणाही नाहीये. याला प्रमाद म्हटलेलं आहे. प्रमाद, आलस्य, निद्रा हे तमोगुणाचं लक्षण आहे. व्हिडिओ गेम ऍक्टिव्हपणे खेळणं म्हणजे रजोगुण वाटेल कोणाला, पण तो तमोयुक्त रज आहे, तो प्रमाद म्हणजे अनफ्रुटफुल ऍक्टिव्हिटी करणं हा प्रमाद आहे. तर तसं ते क्रीडनासक्त चित्तेनं बालले असं झालं आणि अनफ्रुटफुल ऍक्टिव्हिटीकडे लक्ष गेलं म्हणजेच जे अंतिम फल मुक्ती आहे तिकडचं लक्ष बाजूला झालं. आणि म्हणून क्षमस्वापराधम म्हटले. बरं, हे का? कारण प्रल्हादजींचं उदाहरण आहे. प्रल्हादजी आहे, ध्रुव आहे की त्यांनी लहानपणीच भगवंताचं स्मरण त्यांनी केलेलं आहे
प्रल्हादजींनी तर दैत्य सगळ्या मुलांना आपल्या बाजूनी करून, म्हणजे मुद्दामून केलं नाही, त्यांचा प्रभावच असा होता की ते सगळे दैत्यांची जी मुलं होती ती त्यांना मानत. तर त्यांना ते म्हणाले प्रल्हादजी की कौमार्यात आचरेत प्राज्ञम, म्हणजे भक्ती मार्गाचं आचरण जे आहे ते कौमार्यात लहानपणीच करतात, जे हुशार जे असतात, प्रज्ञा ज्यांची विकसित असते ते. त्यामुळे रिटायर झाल्यावर करू, रिटायर झालं तरी मग आजचे सकाळचे ह्या गोष्टी झालं की करू, दुपारचं झालं की करू, किंवा मग रात्री झोपताना करू. हे संपतच नाही ना. आपले व्यवहार संपले की आपल्या मुलांचे संपले की नातवांचे, त्याला एंडच नाही. माझे अजून वासना आहेत तर लग्न करून थोडा संसार करतो, मग तुझं नाव घेतो. त्याच्यानंतर मुलं होतात, त्याला वाढवतो, मग तुझं नाव घेतो. ती वाढली, त्यांच्या नोकरीसाठी प्रयत्न करतो, मग निष्काम कर्म करून नुसतीच प्रार्थना करतो. मग त्यांना मुलं झाली, आता ती सांभाळतो. अरे मग तू करतोयस काय बाबा? हेच जर करायचंय तर त्या मुलांना त्याच्यानंतर काही काही आहेत त्यांना पंटू पण होतात, आणि हे संपतच नाही. याचा अर्थ नातवंडांचं करू नये किंवा हा अर्थ नाहीये. गीतेतही जो त्याग बरोबर. सांगितलेला आहे तो इथे पाहिजे. आपल्याला व्यवहारातल्या गोष्टी करताना ईश्वराचं स्मरण राहिलं नाही तर उपयोग नाही. आणि अर्थात साधन चतुष्टय संपत्तीमध्ये उपरती हा जो भाग सांगितलाय वैराग्यासाठी, महाराजांनी आता परवाच ऐकत होतो, प्रवचनात आलंय की बाह्य व्यवहार कमी कमी करण्याचा प्रयत्न करावा म्हणून सांगितलेलं आहे. आता अनफॉर्च्युनेटली कलियुगात गृहस्थाश्रम सोडून बाकी आश्रम राहिलेलेच नाहीयेत, कारण ते ज्ञान नाही, ते तेवढं आयुष्य नाही, आणि तेवढे सत्ववृद्धीही नाही. पण निदान त्याच्याजवळ जायला एकतर लहानपणापासून तो प्रॅक्टिस पाहिजे, आणि दुसरं म्हणजे कुठेतरी काहीतरी कमी करायची सुरुवात कधीतरी व्हायला पाहिजे. ठीक आहे, जातमात्रेनं तेव्हा नाही झाली, क्रीडनासक्त चित्ते बालले तेव्हा नाही झाली, त्याच्या पुढे तरी कधीतरी व्हायला पाहिजे. ती होत नाही, म्हणून ते क्षमा मागितलेले. ते स्थाविरे निघण्याच्या वेळी परत आपण येऊच तिथे. पण क्रीडनासक्त आहे तर सगळे लहान मुलं आहेत ना, ती खेळणारच असं नाही. ईश्वराचं नाव घेणारी लहान मुलांची उदाहरणं आलेली आहेत. तसं मी नाहीये, म्हणून क्षमा मागितलेली आहे. त्याच्यानंतर मया यौवने ज्ञानतो भोगतोषाद गृहीतम कदाचिन्न ते नाम गृहीतम कदाचिन्न ते नाम दत्त क्षमस्वापराधम 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 प्रभू क्लीन चित्त. यौवने ज्ञानतो भोगतोषाद. आता मगाशी जे आपण पहिल्या कडव्याच्या 2 गोष्टी ज्या कळल्या, त्यातली दुसरी जी बघितली, जी खेडेकर काकामुळे कळली, ती की आपल्याला असं वाटतं की यौवनात मी काय, अरे अजून योग्यता आपली वाढवली पाहिजे, अजून मी शिकतोय, किंवा नोकरी करणं हेच कर्तव्य आहे, किंवा कर्मयोग तोच आहे. तर हे सगळ्या भाकड कथा आहेत. कर्मयोग म्हणजे वेदांनी सांगितल्याप्रमाणे जर कर्म होत असतील तर ती कर्म झाली, आणि कर्मयोग त्याच्याही वरचा आहे. ती कर्म साहंकार न होता निरंकार वृत्तीने झाली का मग तो कर्मयोग होतो. नुसतं कोणतंही काम करा आणि त्याला कर्मयोग म्हणा असं होत नाही. तर यौवन जेव्हा आपण चरितार्थ चालवायसाठी जेव्हा प्रयत्न करतोय, ते काय करतोय, मला खायला प्यायला मिळावं. बरं, खायला प्यायला नुसती भाजी भाकरी का नाही, मग कधी पिझ्झा पाहिजे, कधी हॉटेलमधलं पाहिजे, किंवा घरी पण चांगलं चुंगलं पक्वान्न पाहिजे. मला पाहिजे, माझ्या कुटुंबाला पाहिजे, आज पाहिजे, उद्या पाहिजे, आयुष्यभर पाहिजे.
हे काही कर्तव्य नाही झालं, हा भोगच झाला. म्हणजे ज्ञान मिळवणं हे पण व्यवहारातलं ज्ञान पण कशाकरता मिळवतंय? परमेश्वराकरता नाही. रामकृष्णांनी म्हटलेलंच आहे ना, की रुपया भाजी भाकरी मिळवणारी विद्या मला नकोय. तर तीही विद्या ईश्वर प्राप्ती करता जर हे उद्देश ठेवून केली तर तीही कल्याणकारी ठरते. दत्त महात्म्यात सांगितल्याप्रमाणे, की त्या कामशास्त्राचा अभ्यास ईश्वर अर्पण बुद्धीने करून तिथपासून वर जाऊन मुक्तीपर्यंत तो एक काही जन्म घालवायला लागले. कारण ती स्टेज कामशास्त्रापासून ही जायला, पण ते मुक्तीला कारक हळूहळू ठरू शकतं. पण आपल्या धर्माप्रमाणे वेदांनी सांगितलेली कर्तव्य सोडून केलेल्याला त्याला कर्म योग तर काय नुसतं कर्म पण नाही म्हणत ते. ते अकर्म विकर्म या सगळ्या गोष्टीत ते बसतं, असं होतं ते. तर याच्यात मुख्य सांगायची गोष्ट अशी, की जे काही जनरली मी माझं कर्तव्य कर्म करतो म्हणून जे आपण म्हणतो, ते भोगतोषादमध्ये येतं. भोगाकरता चाललेले प्रयत्न हा भोगच आहे तो ह्यातला. तर त्याच्यात सगळं यौवन जातं. जबाबदारी आहे ना. गृहस्थाश्रम असा आश्रम आहे, की ज्याच्यावर बाकी आश्रमाची जबाबदारी आहे. पण ते नुसती जबाबदारी लक्षात न घेता आपल्या इंद्रिय सुखांचे म्हणजे सेन्शुअल ग्रॅटिफिकेशनसाठी सगळे प्रयत्न होतात. आणि ते प्रयत्न जर सात्विक नाही राहिले तर ईश्वराचं स्मरण कुठून होणार? एक ईश्वराचं स्मरण होण्यासाठी सर्वात सोपी युक्ती अशी आहे, की सात्विक कर्मात निमग्न व्हावं. सात्विक कर्म काय आहे? तर पुण्यकर्म. पुण्यकर्म कोणती? तर परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. आपण घोरात कष्टाच्या वेळी आसमान पाहीच्या अर्थाच्या वेळी पाहिलेलं, की व्यापक मनता असावी. माझ्यासाठी पाहिजे, माझ्या कुटुंबासाठी पाहिजे. यांनी बुद्धी कधी सात्विक बनणार? यज्ञदान तपश्चैव पावनानाम मनीषिणाम मध्ये दानम का सांगितलेलं आहे? की जे माझं माझं आहे ते इदम न मम, हा एक अभ्यास आहे. दिनेश आणि जे माझं आहे ते माझं नाहीये, फक्त आपल्या सगळ्यांचं आहे. मग त्या सगळ्यांमध्ये कुटुंब आलं, जग आलं. महात्मे तर पोचलेत की विश्वाची माझे घर ते म्हणतायत, किंवा ते म्हणतायत सर्वेपी सुखिना संतु भगवान म्हणतायत, किंवा विश्वस्वधर्म सूर्य जावो पाहो, जो जे वांछील तो ते राहो, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. किंवा दिनेश थोडं वाढूया. दिनेश थोडं हा वाढूया, आता कटाप होईल. हा चालेल चालेल. हा एवढा हे घेऊन थांबू आपण. जर मध्ये कट झालं तर हा, परत जॉईन होऊ, 1-2 मिनिटं. तो परत घेऊया. हा हा. हो हो हो. तर हा. म्हणून यौवनात आणि यौवनात प्रयत्न शक्ती सगळं जास्त असताना तेव्हा खरे हे पौरुष प्रयत्न अ, ईश्वर प्राप्ती करता केले पाहिजेत. तर ते न केले गेले म्हणून क्षमस्वापराधम असं इथे मागे क्षमा मागितलेली आहे. तर या इथे थांबूया. स्थाविरे निघणं पुढच्या वेळी घेऊ. तर 1-2 मिनिटात चालेल. कोणाला काही विचारायचं असेल तर, नाहीतर आज थांबू. हा. चालेल, संपेल पण आता. हो तेच. हो चालेल. मग आजच्या करता थांबूया. चालेल. ओके. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. एवढं.